नमस्कार, मी ऋषाली पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आपल्या मनोज खानदेश रेसिपीज व इंडियन कल्चर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण येथे श्री सातपुडा निवासिनी कुलस्वामिनी मनुदेवी ग्रंथाचा 14वा अध्याय बघणार आहे। या आधीचे अध्याय मी अपलोड केलेले आहेत, ते जर तुम्ही बघितलेले नसतील तर नक्की बघा। आणि हो, पूर्ण अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। अध्याय 14वा। श्री गणेशाय नमः। ओम नमोजी गणनायका एकदंता वरदायका स्वरूप सुंदर विनायका आता नमो ब्रह्मकुमारी हंसारूढवाणीश्वरी वीणा शोभे दक्षिणकरी विजयी मूर्ती सर्वदा नंतर नमिली कुलदेवता मनुबाई जगतमाता जी विश्वाची अधिष्ठाता जिच्याने लाभे सुख संपदा। नमन माझे गुरुवर्या प्रकाश रूप तू स्वामिया स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया जेने श्रोतया सुख वाटे। नमन माझे संतजना तैसेची बुधजना ज्याचे आणि सुख लाभे सकल जना कल्पवृक्षांपरी। असा जिचा हा ग्रंथ जाण त्या मातेशी करून नमन करीत असे ग्रंथारंभन प्रेम भावे करुनिया। श्रोतियांशी नमस्कार माझा असो निरंतर सर्वत्र होऊनी आदर न्यूनते पूर्ण करावे। मनुमातेचे मंगल स्तोत्र स्मरिता तिचे महात्म्य पवित्र पुष्पमालेतून ओविले एकत्र भालचंद्रे रचिली। मनुमातेची महती सर्व जगाची जी गंगोत्री जिच्याने लाभे सुख संपत्ती भक्त संरक्षण घेई अनंत नामे। शक्ती माता ती सर्वस्थानी एकटी चित्ती ब्राह्मणी तालुस्थानी नारायणी अमृतसुर विद्यापुरी। दुर्गा नामे वेणुग्रामी काली कलेतली भंगधामी परमहंस विवेक संगमी शक्ती तीच परस्परा। श्री विद्या तिची श्रीनगरी भारती तिची वाचापुरी अंबा रत्नाचल करवरी क्षेत्रबद्रीहून एशी। रेणुमाता ती माहुरी पुण्यफलप्रदे नर्मदा तिरी सह्यांचली अतिसुंदरी संवंदती ग्राम पैलती। भवानी माय तुळजापुरी बसलीस शिवहृदयांतरी कामिनी ती विश्वंभरी मम हृदयी राई स्थिर। तीच सीता मंदोदरी अहिल्या तारानी द्रुपद कुमारी राही रुक्मिणी वज्रेश्वरी अवतार असे वज्रनारीचा। धुळे ग्रामे प्रकटे एक वीरा नामे सातपुड्यात विलासे मनुमाता नामे। अन्नपूर्ण निसंतोषी माता प्रसन्ने अनंत रूप वर्णया शब्द अपुरे। एक एक ते देवस्थान स्वयंभू पुण्यक्षेत्र महान करिता स्मरण घेता दर्शन इच्छा पूर्ण होत असे। मागील अध्यायी केले कथन निपुत्र काशी पुत्रधन संकटे जाती पडून मातेशी करिता स्मरण। या अध्यायात पूर्वीचे महात्म्य थोडक्यात भक्तांनी समजावे थोडक्यात म्हणून प्रपंच केला असे। मनुमाता ज्यांचे कुलदैवत ज्वाज्वल्य आणि जागृत प्रसन्न होता मनोरथ सफल संपूर्ण होतील। जळगाव जिल्ह्यात आडगावी जाऊन तेथे प्रचिती पहावी मनुमातेची थोरवी उपासका कळेल। दृष्टी फेका समोर तिथे एका डोंगरावर आहे स्थान मनोहर मनुमाता नामे प्रसिद्ध। मनुमातेची स्थापना कोण्या काळीची असेना परिशंका नसावी मना तिच्या जागृतीची। कुलदैवत अनेकांचे रक्षण करते भक्तांचे नाव घेता मातेचे विघ्न सारी टळतात। अनेक जाती जमाती मनुमातेचे भक्त असती परी एकत्र नांदती आशीर्वाद मातेचा त्यांना। 3.5 पीठ देवीची सर्वत्र ख्याती असे ज्यांची मनुमाता बहीण सर्वांची शंका नसावी कुणा। पहिले माहूर गडावरी दुसरे कोल्हापूर नगरी तिसरे तुळजापुरी सप्तशृंग अर्धेपीठ प्रसिद्ध। मनुमाते समवेत बहिणीती हास्य मुद्रा विलसित शेजारी गजानन आनंदात दृश्य विहंगम भासे। पायऱ्या उतरता क्षणी धबधबा लक्ष वेधितो नयनी आनंदाची ही पर्वणी न मिळे स्वर्गीही।
मोठ्या शिळेचा महिमा, मातेच्या भावाची प्रतिमा, त्यामुळे त्या स्थाना तीर्थत्व प्राप्त झाले. मातेशी अतिप्रिय सोवळे, विटाळ जाणे टाळावे, पथ्य हेची समजावे, सांगणे श्रोत हो. एका अबलेने काय केले, विटाळ येता सांगणे टाळले, परी तेची भोविले, गांधील माशांनी पिडा दिली. लक्षात येता क्षणी पळती सर्वजणी, पुनश्च स्नान आटपुनी घेती दर्शन मातेचे. एक पतिव्रता स्वादी होती, आख्यायिका तिची सांगती, दोन्ही पती पत्नी सुखे नांदती, मातेची आराधना करीती. भगवंताच्या कृपेने त्यांना नव्हते काही उणे, परी त्यांच्या प्रारब्धाने निपुत्रकती होती. अनेक केली व्रत वैकल्ये, नवस सायासही केले, परी इच्छित साध्य नाही झाले, अनेक वर्षे त्यांचे. मातेला साकडे घातले, पुत्ररत्न मला कान झाले, जे समयी धबधबा चाले, बाळा समवेत उडी घेईन. भक्तांवरची श्रद्धा फार, झाली प्रसन्न अबलेवर, दुर्दैवाचा झाला चक्काचूर, लाभ होई पुत्ररत्नाचा. प्रतीक्षेप्रमाणे जाऊनी पठारी, अबलेची वृत्ती बहुकरारी, बाळा समवेत उडी मारी, परी निर्विघ्न राहती. महारोग होता कुळकर्ण्यांना, भोगती दारुण यातना, जाती मातेच्या दर्शना, मुक्काम तेथे ठोकिती. एक दिवशी काय घडले, मातेने स्वप्नी दर्शन दिले, स्वप्नी आदेश केले, वृक्ष पालवी शरीरी सोडावी. ते प्रमाण केले, नवल ते घडले, रोगमुक्त झाले, प्रसन्न होता भगवती. महारोग पडती, चंद्रभागाबाई गांधीलकर, पडून होत्या पलंगावर, येत नवत्या शुद्धीवर, डॉक्टरी उपाय थकले. मुलगा करी मातेशी प्रार्थना, वाटू दे बरे मातोश्रींना, येऊ तुझ्या दर्शना, म्हणून विभूती लावली. मातेची ते समय येई प्रचिती, चंद्रभागाबाई शुद्धीवर येती, पुन्हा कधी आजारी न होती, ठेविता श्रद्धा दुःखे आपोआप पडती. मुलगा नामे महिपत, असतो फागणे ग्रामात, फिटे ग्रासी अल्पवयात, माता पिता असती चिंतेत. दाम्पत्ये मातेशी विनवती, जर का बाळाचे फिट जाती, तुझ्या दर्शनाची महती प्रतिवर्षी आम्ही घेऊ. मातेचा महिमा, जाती फिटक त्या क्षणी, दाम्पत्याची ती करुणा कारणे लागती. फागणे गावाची दुसरी कथा, श्रोते हो शांतचित्ते एका, कमलाबाईंची ती व्यथा मनुकृपे दूर झाली. मातोश्री कमलाबाईंना होत्या 4 कन्या, पुत्राची अपेक्षा त्यांना रात्रंदिवस होती. प्रचंड असे इच्छाशक्ती, मातेशी साकडे घालती, अनंत अडचणे येती, परी मातृकृपे पुत्रलाभ झाला. कमलाबाई चौधरी जेथे दारिद्र्य वास करी, मातेची कृपा त्यांच्यावरी, धनधान्य संपत्ती प्राप्त झाली. चैत्र शुद्ध पक्षात, सातपुडा परिसरात, यात्रा भरते थाटात, अष्टमी नवमी दिवस पाहुनी, काहींच्या चालीरीती, संक्रांती पोळा पाळीती, ते समयी दर्शना जाती, पाळावे नियम घराण्याचे. राहती मातेच्या लीला फार, भक्ती परी लांबणार, शब्द अपुरे पडणार, करी आशीर्वादाची योजना. पूजा करावी यथा सांग, जाती सर्व भोग, धरू नये अतिलोभ, हीच विनंती श्रोत्यांना. पूजेसाठी सुचर्बित होऊनी, संकल्प सोडावा, आवाहन प्रार्थना करिता, साक्षात दिसे मनु माता. आईचे स्नान घालिता, वस्त्र हळद कुंकू फुले अर्पावी, धूप दीप ओवाळुनी, पूर्णाचा नैवेद्य अर्पुनी. मनोभावे नमस्कारुनी, आरती संपता प्रदक्षिणा घालावी, तदनंतर करावी प्रार्थना, सांगावी मनोकामना. आशीर्वादाची करावी याचना, व्रत महात्म्य वाचावे, आता परिसावी फलप्राप्ती, कैसे मिळे होता पूजा आरती. शांत ठेवून वृत्ती, सावधान होऊन ऐकावे, या माते स्तुतीचे जाण, भावे करिता श्रवण पठन. सर्व बाधा निरसून कार्यसिद्धी होत असे, धूप दीप नैवेद्य आरती, जे मातेसी नित्य करीती, त्या प्राणिया सुख संपत्ती मिळेल सर्वदा. जे मातेस विनविती, मनभावे सेवा करीती, जवळी बैसुनी प्रार्थनी, ते सदा सौभाग्य पाविती. माता स्मरण निषदिनी, तो वर्चस्व गाजवी या भुवनी, त्याची या सत्वाची खाणी,
उद्धारली आहे. कल्पवृक्षांची ही छाया असू द्यावे हे बोल अंतरी, ठेवून गाढ विश्वास ठेविते ती भक्तात. पुरवून धनास सुखी करते सर्वांना, यापूर्वी एक छोटे मनुदेवी महात्म्य प्रसिद्ध केले. बालचंद्र जोशी रचित ते महात्म्य सर्वांना आवडले, तेची या 14व्या अध्यायी पुनरुपी ऐकविले. श्रोतियांचा आदर राखुनी. इति श्री सूरसभरित बालचंद्र जोशी रचित मनुदेवी महात्म्यम 14वा अध्याय गोडहा. श्री जगदंबार्पणमस्तु.